पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग झाले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे ही दरवाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोलचे नवे दर 106.50 रुपये ते 106.54 रुपयांपर्यंत प्रति लिटरला जाऊन पोहोचलेत। डिझेलचे नवे दर मुंबईमध्ये 93 रुपयांच्या घरात आहेत। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे। तर वेगवेगळ्या शहरांमधले हे पेट्रोलचे दर आपण पाहतोय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर। मुंबईमध्ये 106.54 रुपये पेट्रोल तर डिझेल देखील महागलेलं आहे। पुण्यात देखील हीच परिस्थिती आहे। पुण्यामध्ये पेट्रोल 106.82 रुपये, डिझेल 93.46 रुपये। नाशिकमध्ये सुद्धा दर कडाडलेले आहेत, वाढलेले आहेत। पेट्रोल 107.93 रुपये तर डिझेल 94.41 रुपयांवर आहे। तर महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे नवीन दर काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.54 रुपये, डिझेल प्रति लिटर 93.14 रुपये। ठाण्यामध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.84 रुपये, डिझेल प्रति लिटर 93.44 रुपये। पुण्यामध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.82 रुपये, डिझेल प्रति लिटर 93.46 रुपये। नाशिकमध्ये पेट्रोल प्रति लिटर 107.93 रुपये, डिझेल प्रति लिटर 94.41 रुपये। नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 107.13 रुपये, डिझेल प्रति लिटर 93.67 रुपये। संभाजीनगरात पेट्रोल प्रति लिटर 108.56 रुपये, डिझेल प्रति लिटर 95.01 रुपये। कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 107.63 रुपये, डिझेल प्रति लिटर 94.24 रुपये। सोलापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 107.19 रुपये, डिझेल प्रति लिटर 93.71 रुपये। अमरावतीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 108.14 रुपये, डिझेल प्रति लिटर 94.78 रुपये। अमरावतीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 108.14 रुपये, डिझेल प्रति लिटर 94.78 रुपये। तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे परिणाम काय होतील त्यावरही ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचं भाडं वाढणार आहे। मालवाहतूक महागल्यानं भाजीपाला, धान्य आणि इतर आवश्यक वस्तू महागतील। पेट्रोल दरवाढीमुळे दुचाकी, चारचाकी वापरणाऱ्यांच्या खर्चात वाढ होईल। महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडेल, मध्यम वर्गाला फटका बसेल। कारखान्यांमध्ये कच्चा माल आणणं, तयार माल पाठवणं याचा खर्च वाढेल, वस्तूंच्या किमती वाढतील। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास रुपया कमकुवत होईल आणि आयात महागेल। इंधन दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या विकासावर आणि आर्थिक वाढीवर होतो। महागाई मॅन, मोदींचा पुन्हा जनतेवर हंटर अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे। पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागलाय असं समोर आल्यानंतर काँग्रेसने ही टीका केली आहे। सीएनजी ही 2 रुपयांनी महागलाय। निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू झाली अशी टीका काँग्रेसने केलेली आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरती नाशिककरांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। विचित्र आहे पेट्रोलच्या किमती वाढणं, कारण मोदी त्यावेळेला म्हणले होते की पेट्रोलच्या किमती वाढू देणार नाही, पण आता अचानक 3 रुपयांनी किंमत वाढली म्हटल्यानंतर साधारण जो वर्किंग करणारा माणूस असतो, म्हणजे जे नॉर्मल ज्यांना महिना पगार असतो त्या हिशोबात त्याला सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे। आणि ईव्हीचा वापर जास्त करा, तर मग ईव्हीच्या जी वाहनं आहेत ईव्ही ती तरी निदान स्वस्त करा। तुम्ही ते लाखाच्या घरात ती वाहनं आहेत। 50 पैसे 1 रुपया वाढवलं असतं तर काही नाही, एकदम 3-3.5 रुपये। CNG गॅस वाढलेला आहे, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं। रोजच्या चाकरमानी लोकांनी करायचं काय? हे म्हणतात गाडी वापरू नका। आता आमच्यासारखे मोर दॅन 65चे लोक आहेत, त्यांनी काय करायचं? नाही, आता काय शेवटी युद्धाची परिस्थिती आहे,
आणि त्या हिशोबाने उलट आपले भारत देशाने तर फार उशिरा हे झाली आहे. बाकीच्या सगळ्या देशात भरपूर किमती वाढलेल्या आहेत. त्या हिशोबाने मला तरी वाटतं मोदीजींनी योग्य नियोजन केलं आहे. तर सर्वसामान्यांना महागाईच्या आधीच झळा सहन करावा लागतात आणि त्यामध्ये आता पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये केंद्र सरकारनं वाढ केली आहे. त्यामुळे नागपूरकरांनीही संताप व्यक्त केलाय. 3 रुपये म्हणजे आता सरासरी पकडानं किती आता हे महागाई वाढली आहे. घरची नोकरी करणारा काय खाईन काय जगन. याचा फरक पडतो. काल दुधाचे दर वाढले, सीएनजीचे दर वाढले. हो तर त्याच्यावरही फरक पडणारच आहे ना. काय करणार आहे आम जनता, काय करणार आहे. गरीब माणसाच्या मजुरीच्या हिशोबाने जर महागाई बघितली तर महागाई बघितली तर आता काय महागाई म्हणजे आता उपाशीच राहणार आहे. दोन्ही टाईम गाड्याच्या किस्ता भरा का बिल भरा का पोरायचं शिक्षण करा, ह्या प्रश्न आहे ना. इकडे शाळेत जा तर म्हणते पुस्तकं विकत घ्या, बुकं विकत घ्या, फी भरा पहिले. आता पोरायला शिकवा का आता हे पेट्रोल भरा का दूध चे दर हे करा. तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर नाशिककर काय म्हणाले तेही पाहूया. काय आता तुम्हाला आठवड्यातनं किती वेळा पेट्रोल भरता? मला रोजच लागतं. मग आता कसं नियोजन करणार? आता काय जसं भेटेल तसं घ्यायला लागेल. बाकी काही करता येणार नाही. नाही परवडत ना. काय करणार आता त्याला. पंतप्रधान म्हणतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. तुम्ही नाशिकमध्ये बस आहेत, रिक्षा आहेत. रिक्षा आहे तर रिक्षा 50 रुपये भाडं घेते पाताळी पाट्याला. 50चा याच्यात टाकला तो जाऊन येऊन करण माणूस. मग किती कमी करायचं अजून. बस आहे महापालिकेच्या. महापालिका फुकटमध्ये थोडी सोडणार आहे आम्हाला. सोडणार आहे का फ्रीमध्ये. पैसे तर घेणारच ते. मग सोडला असता तो विचार पुढचा राहिला असता का त्यांनी भाऊ सोडला, 1 दिवस सोडला, 2 दिवस सोडला. मग शेवटी काय करणार आपण गौंडी काम करणार. 300 रुपये रोज कमवते आहे. 300 मध्ये आता पेट्रोलचा भाव वाढला. तो टाकायचा काय, खायचा काय, ते पण एक महत्व आहे ना. तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर सोलापूरकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. या दरवाढीवर सोलापूरकरांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. ज्या माणसाने देश चालवणारा ते देशाचे पंतप्रधान म्हणायचे ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्यांचं म्हणणं असं आहे खाऊंगा खाने दूंगा, तुझे दिल्ली में रहने नाही दूंगा. काय सगळे भाव वाढवल्यात. गॅसचे भाव वाढवल्यात, पेट्रोलचे भाव वाढवल्यात. 3 रुपये 14 पैशाने भाव वाढलेले पेट्रोलच्या, डिझेलचे भाव वाढलेले आहेत. सकाळी आम्ही आलो भाजीला जाण्यासाठी, आमचे भाजीचे पैसेसुद्धा आता इथं गेलेले आहेत. त्यामुळं गेल्या आठवड्यामध्ये 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका झाल्या की भाववाढ केले. त्यामुळे तिकडं भ्रष्टाचार करायचा, पैसे वाटायचे आणि इकडं जनतेच्या पैशाला कात्री लावायची. मोदी तुला साष्टांग दंडवट रे बाबा. सकाळच 3 रुपयानं वाढ म्हटल्यानंतर कसं व्हायचं. सर्वसामान्य माणसाला चिरडण्याचा हा प्रकार आहे. किती महागाई झाली म्हणून सांगायचं सांगा. गॅस वाढला, आता त्यानंतर सगळंच पेट्रोल कोणचं. अहो हे सोनं माझ्या आजोबांनी दिलेलं सोनं आहे. आता ते बी मोडायची वेळ आलेली आहे आम्हाला. सोनं बी घेऊ नका म्हणतात ना. लग्नामध्ये आता काय पितळेचे घालायचे का ते मंगळसूत्र. सांगा की तुम्ही किती भाव वाढलेत, काय फरक पडतो. आता कुठल्या गोष्टी सांगाव्यात हा प्रश्न पडलाय जनतेला सर्वांना. आम्हाला तर खूप त्रास होतोय. आमचा तर फिरतीचा जॉब आहे. पेट्रोल तर आता 107 रुपये 8 रुपये तर आजच भरले आहे. मी अजून किती वाढणार आहे काय माहिती. बातमी रत्नागिरीतून आहे. रत्नागिरी शहरातील सीएनजी पंपावर सुद्धा सीएनजीसाठी मोठी गर्दी झाली आहे. अगदी 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. पर्यटनाचा हंगाम आहे. मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत असल्याचं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. शिवाय सीएनजीवर चालणाऱ्या चारचाकी देखील मोठ्या संख्येनं पंपात आहेत. सीएनजी दर देखील वाढलेले आहेत. त्यामुळे देखील एकंदरीत नाराजी दिसून येते. सध्या इंधन तुटवडा आणि इंधन दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. आणि आत्ता जर आपण बघितलं तर मी रत्नागिरी शहरामध्ये आहे. रत्नागिरी शहरातल्या सीएनजी पंपावरती ही रिक्षाची लाईन आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला जर आपण लक्ष टाकलं साधारणपणे ज्या 4 चाकी आहेत सीएनजीवरती चालणाऱ्या त्यांची लाईन आपल्याला दिसून येते. कधीपासून उभे आहात तुम्ही इथे? 7 वाजल्यापासून आहे मागे. कसा म्हणजे किती अडचण येते सगळ्या सीएनजी मिळण्यासाठी? भरपूर अडचण येते. एकच पंप हा एका आणि एक वरचा चालतो. तो मेन होता तो बंद आहे.
CNG पण नाही भेटत, 2-2, 3-3 तास उभा राहावं लागतो. आता मला 1.5 तास झाला येऊन बसून ती लाईन कुठपर्यंत आहे, पंप पण. आणि 24 तास लिहिलं आहे ना, पण 24 तास गॅस नसतो. कधीतरी असला की आम्ही लाईन लावतो, नसला की परत जातो इकडे. धंद्यावर किती परिणाम झाला? हा, धंद्यावर किती? धंद्यावर परिणाम म्हणजे आता बघा 3 तासचं खोटी जात, 2 तास 3 तास ते खोटी होतं. इंधन तुटवडा जाणवतोय, त्याचा फटका कशा पद्धतीनं अगदी याच वाहन चालकांना नाही तर सर्वसामान्यांना, प्रवाशांना किंवा अगदी जे पर्यटक येतात कोकणात त्यांना कसा बसतोय, यासाठी ही किमान प्रतिक्रिया बोलकी आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी.